नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 जुलै 2026 पर्यंत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच रिवाइज NPS संदर्भातील सर्वात महत्त्वाचे आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये नक्की नवीन पर्याय कोणते आहेत याविषयी, 50% निश्चित पेन्शन आहे का, 7,500 किमान पेन्शन, फॅमिली पेन्शन, नवीन गुंतवणूक पर्याय आणि सरकारचे या योजनेविषयी ताजे अपडेट्स याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे, ओके, महाराष्ट्र शासनाने सध्या NPS अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना स्वीकारण्याचा आता पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. पात्र कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत हा पर्याय निवडता सुद्धा येणार आहे. म्हणून ज्यांना सुधारित योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी निर्धारित मुदतीमध्ये आवश्यक प्रक्रिया जी आहे त्यांनी ती पूर्ण करून घ्यावी. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ही महत्त्वाची अपडेट म्हणता येईल, कारण की सुधारित NPS नुसार किमान 20 वर्षांची पात्रसेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मूलभूत वेतनाच्या 50% इतकी निश्चित मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद आता करण्यात आलेली आहे. याशिवाय किमान 7,500 मासिक पेन्शन देण्याची जी हमी आहे ती देखील या नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. ओके, आता तिसऱ्या अपडेटबद्दल सांगायचं झालं तर सुधारित योजनेत फक्त नियमित पेन्शनच नाही तर फॅमिली पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि इतर निवृत्ती लाभांबाबतही स्पष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ओके, आता कर्मचाऱ्याच्या निधनानंतर पात्र कुटुंबियांना नियमानुसार जो लाभ आहे तो सुद्धा मिळणार आहे. ओके, आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर केंद्र सरकारने NPS सदस्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. LC75 हाय लाईफ सायकल फंड आणि बॅलन्स लाईफ सायकल फंड हे 2 अतिरिक्त गुंतवणूक पर्याय आता उपलब्ध करून सुद्धा दिलेले आहेत. ओके, यामुळे होणार काय, सदस्यांना त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवणुकीचा पर्याय जो आहे तो निवडणे आता अधिक सोपे होणार आहे. ओके, आता जी पाचवी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर NPS अधिक सक्षम करण्यासाठी, अधिक बळकट करण्यासाठी PFRDAने ASCEND ओके एस्केंड नावाची तज्ज्ञ समिती स्थापन केलेली आहे. या समितीचे उद्दिष्ट आहे की NPS निधी जो आहे तो निधी व्यवस्थापन अधिक मजबूत करणे, गुंतवणूक सुधारणा सुचवणे आणि सदस्यांना दीर्घकालीन चांगला परतावा मिळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलेली आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे 6वी लास्टची, ओके, ती म्हणजे की नवीन GR आलेला आहे का यासंबंधी. तर अनेक कर्मचारी सध्या विचारत आहेत की सुधारित NPSमध्ये पुन्हा काही नवीन बदल झालेला आहे का. तर मित्रमंडळींनो, 13 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्र शासनाने सुधारित NPS संदर्भात कोणताही नवीन शासन निर्णय, GR किंवा अतिरिक्त नियम अजून तरी जाहीर केलेला नाही आहे. सध्या मे 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेले नियमच लागू आहेत. ओके, तसेच आता कर्मचाऱ्यांनी काय करावे याबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही NPS अंतर्गत राज्य सरकारी कर्मचारी असाल मित्रमंडळींनो, तर सुधारित NPSचे नियम जे आहेत ते तुम्ही समजून घ्या. पर्याय निवडण्याची अंतिम मुदत तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या विभागाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर तुम्ही लक्ष ठेवा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत परिपत्रकाचा अभ्यास करा तुम्ही. ओके, तर मित्रांनो, 13 जुलै 2026 पर्यंत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना संदर्भातील ह्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. तुम्ही सुधारित NPS पर्याय स्वीकारण्याचा विचार करत आहात का? तुमचे मत आम्हालाही कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महाराष्ट्र शासनाच्या योजना, सरकारी कर्मचारी अपडेट्स, पेन्शन योजना आणि ताज्या सरकारी निर्णयांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जी आहे ती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.